उत्तर सोलापूर तालुक्यातील गावागावात काँग्रेसला नवे कार्यकर्ते मिळाले आहेत. एकदम बॅकफूटवर गेलेली काँग्रेस या लोकसभेत मात्र फ्रंटफूटवर दिसून आली. उत्तरमधील अनेक गावेही भाजपचा गड होती. बिबीदारपळ, अकोलेघाटी, कारंबा, रानमसले, कोंडी, मार्डी, कवटाळी या व इतर गावात कायम भाजप व शिवसेनेला आघाडी मिळायची. उत्तर तालुका तसा सेना भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु या लोकसभेत चित्र बदलले. प्रणिती शिंदेंची जरी लाट असली तरी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावरच अनेक गावात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मौजे अकोलेघाटीत देखील गेल्या लोकसभेवेळी भाजपला 600 मतांची आघाडी होती. परंतु या लोकसभेत मात्र काँग्रेसला 500 मतांची आघाडी मिळाली. अकोलेघाटीतील मराठा, मुस्लिम व इतर जातीतील अनेक कार्यकर्त्यांनी जीव ओतून काँग्रेसचा प्रचार केला. अकोलेघाटीतील विकास कोकडे, मुस्ताक मुलानी, दीपक सुरवसे या व इतर तरुणांनी गावातील प्रचार यंत्रणा हातात घेतली. योग्य वेळी योग्य लोकांचा थेट संपर्क करून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या अकोलेघाटी गावाला सुरुंग लावून काँग्रेसला आघाडी मिळवून दिली. भाजप सरकारची शेतकरी विरोधी भूमिका, महागाई हे व इतर मुद्दे गाव पातळीवर पटवून देण्यासाठी विकास कोकडे या तरुणाने मेहनत घेतली. विशेष म्हणजे अकोलेघाटीमधील कट्टर काँग्रेस कुटुंब म्हणून कोकडे कुटुंब ओळखले जाते. मुस्लिम समाजातील भाजपचा रोष होता, परंतु गावातील 100% मुस्लिम मतांनी मतदान केले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती बूथपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मुस्ताक मुलानी यासारख्या तरुणांनी घेतली. यामुळेच कायम भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या अकोलेघाटीमधून काँग्रेसने तब्बल 500 पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे.